कात्रज चौकातील वाहतूक कोंडीला वाहतूक पोलिसही हतबल झाले होते. मात्र आता प्रतीक्षा संपली आहे, कारण कात्रज चौकातील उड्डाणपुलाचं काम लवकरच सुरू होणार आहे. या कामासाठी येत्या 3 डिसेंबर पासून प्रायोगिक तत्वावर हा रस्ता बंद करण्यात येणार आहे. सुरुवातीला या रस्त्यावर जड आणि अवजड वाहनं जी आहेत ती बंद करण्यात येणार आहे. म्हणजेच डंपर, हायवा मिक्सर, हेवी मोटर व्हेइकल्स, हेवी गुड्स व्हेइकल्स, त्यासोबतच हेवी ट्रान्सपोर्ट व्हेइकल्स, ट्रेलर्स, कंटेनर्स, मल्टी एक्सेल वाहने, अशा वाहनांना या रस्त्यावर प्रवेश बंद करण्यात येणार आहे. चला तर पाहूयात कोणते कोणते रस्ते बंद असणार आहेत आणि कुठून हे रस्ते बंद असणार आहेत. साताऱ्याकडून जुना बोगदा मार्गे येणाऱ्या वाहनांना शिंदेवाडी पूल येथे प्रवेश बंद असणार आहे. साताऱ्याकडून नवीन बोगदा मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना नवले पूल येथे हा प्रवेश बंद राहणार आहे. तर मुंबईकडून वारजे मार्गाने जे वाहनं येतात तर त्यांना कात्रज चौकाकडे येताना वाहनांना या नवले पूल येथे प्रवेश बंद राहणार आहे. सोलापूरकडून हडपसर मंतरवाडी मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना मंतरवाडी चौकापुढे प्रवेश बंद राहणार आहेत. तर सासवडकडून मंतरवाडी मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना मंतरवाडी चौकाकडे पुढे प्रवेश बंद राहणार आहे. बोपदेव घाटाकडून कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना खडी मशीन चौकाजवळून हा रस्ता बंद राहणार आहे. तसेच मार्केट यार्ड, गंगाधाम आणि बिबवेवाडी या मार्गावरून कात्रजकडे जाणाऱ्या जी वाहतूक आहे तर त्यांना इस्कॉन मंदिराजवळ असणाऱ्या चौकापासून प्रवेश पुढे बंद असणार आहे. तसेच स्वारगेटकडून कात्रज मार्ग साताराकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. तसेच मंतरवाडी, उंडरी, पिसोडी भागातील स्थानिक जड वाहनांना रात्री 9 ते पहाटे 4च्या दरम्यान प्रवेश चालू राहणार. परंतु त्यांना देखील इस्कॉन मंदिर चौकाच्या पुढे कात्रज चौकाकडे जाणारा जो मार्ग आहे तो बंद राहणार आहे. एसटी बसेस व ट्रॅव्हलर्स प्रवासी यांच्यासाठी देखील वाहतुकीत बदल करण्यात आलेत. काय आहेत नेमके यामध्ये बदल पाहूयात. मुंबईकडून वारजे मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या एसटी बसेस व ट्रॅव्हलर्स वाहनांना नवले पूल येथे प्रवेश बंद राहणार आहे. साताऱ्याकडून स्वारगेटकडे येणाऱ्या एसटी बसेस व ट्रॅव्हलर्स वाहनांना नवले पुलाखालून उजवीकडे वळण घेऊन त्यांना कात्रज येथून स्वारगेटकडे जावे लागणार आहे. मंतरवाडी, दत्तवाडी, हंडेवाडी व कात्रज परिसरातील नागरिकांना स्वारगेटकडे जाण्यासाठी शक्यतो कात्रज चौकाकडे न जाता इतर उपलब्ध असणाऱ्या पर्यायी मार्गांचा जास्तीत जास्त वापर करावा लागणार आहे. तुम्ही कोणत्या भागात राहता आणि तुमच्या भागात सुद्धा वाहतुकीच्या काही समस्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.